नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. भटकंती सफर महाराष्ट्रामध्ये आज पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण आलो आहोत कन्हेरगड. तर मित्रांनो, आज आपण कन्हेरगडाची भटकंती करणार आहोत. औरंगजेबाच्या आदेशानुसार दिलेर खान याने मुघल सैन्यासह या किल्ल्यावर हल्ला केला होता. त्यावेळी कन्हेरगडाचे शिलेदार रामाजी पागेरा हे होते. गडावर सुमारे 700 मावळे होते आणि गडावर मोगल सैन्याने वेढा घातला होता. या वेढ्यावर अचानक हल्ला चढवण्यासाठी रामाजी पागेरा यांनी युती आखली. मोगल सैन्य संख्येने खूप जास्त होते आणि त्याशिवाय किल्लाही खूप उंच नव्हता. त्यामुळे मुघल सैन्याचा वेढा पूर्ण होण्याच्या आत तोडणे हाच त्यांचा हेतू होता. त्यावेळी पहाटेच्या अंधारात रामाजी पागेरा यांच्या नेतृत्वाखाली मावळ्यांनी मोगलांच्या भल्या मोठ्या सैन्याचा हल्ला केला. त्यावेळी फक्त 700 मावळे रामाजीसोबत होते. अचानक पडलेल्या छापाने मोगल सैन्य गोंधळले. 700 मावळे त्यांनी 1200च्या वर मोगल कापून टाकले. हा इतिहास आजही साक्ष देत कन्हेरगडाला आज आपल्याला बघायला भेटतो. तर मित्रांनो, हे आहेत या गडाची कातळकोरी पायऱ्या, गडावरून दिसणारा मार्कंड ऋषी, सप्तशृंगी गड, रावळ्या जावळ्या, तसेच ढोढप असे अनेक किल्ले, सातमाळ डोंगररांग या गडावरनं अगदी स्पष्ट दिसून येते. गडाची चढाई थोडी अवघडच असल्यामुळे गड निसटण्याचा प्रभाव जास्त असतो. गडावर पोचताच हा बुरुज आपल्याला अगदी समोर दिसतो आणि त्या बुरुजच्या बाजूला असणारे परत एक छोटे काही ठिकाणी पायऱ्या आपल्याला दिसत असतात. त्यानंतर पुढे जात असताना आपल्याला समोरच असणारी हे पायऱ्या आणि हे नेडे आपले मन मोहून घेते. हे गडावरील नेडे खालून अगदी छोटे दिसते, पण जवळ गेल्यावर खूपच मोठे आहे. त्यानंतर गडाच्या बाजूला असणारे हे पायरी वाट आपले गडावर जाण्यास हा गड विस्ताराने खूपच मोठा आहे आणि खूपच लांबलचक असल्याने आपण सहज इथे फटका मारू शकतो. गडावर असणारे हे विचित्र असे आणि त्यातील हे पाण्याचे काही टाके कोरडे असल्याने हेही पायरी मार्ग. या गडावर काही वाड्याचे अवशेषही आपल्याला बघायला भेटतात. हेच ते मोठे वाडे असावे त्या काळी. गडावरून दिसणारा सप्तशृंगी गड, मार्कंड्या, समोर असणारे हे गडकिल्ले, सातमाळ डोंगररांग, ढोढप, संपूर्ण असा गडमाथा आपल्याला दिसत असतो. त्यानंतर गडावर असणारे हे पाण्याचे टाके. हे पाण्याच्या टाकीमध्ये पाणी आहे, पण ते पिण्यायोग्य नाही. खूप मोठे असे हे टाके. तसेच विस्तीर्ण असा गडमाथा. त्यानंतर पुढे थोडं गेल्यावर अजून पाण्याचे टाके. खूप असं सुंदर गडमाथा, विस्तीर्ण असा गडमाथा आणि त्या बाजूलाच काही अजून 2-3 पाण्याचे टाके. असे हे सगळे 6 पाण्याचे टाके आपल्याला गडावर दिसतात. या कन्हेरगडाचे विशेष म्हणजे या गडावर ही ढोढप किल्ल्यासारखी अशी खाच आहे, जी आज आपण बघणार आहोत. ही बघा, ढोढप किल्ल्यासारखी अशी छोटीशी खाच, ती आपले मन मोहून घेते. हीच खाच आपल्याला ढोढप किल्ल्यावरही बघायला भेटते. आपण याआधी हा गड पावसाळ्यात केला होता, पण आज आपण मार्चमध्येच हे गड भ्रमंती करत असताना गडावर उन्हाचे तापमान खूपच आहे. त्यामुळे खूपच असं उन्हाचं तापमान आहे. या गडावरील विस्तीर्ण असं हे टाके
खूप सुंदर असा हा गडमाथा. गडावर दिसणारे हे छोटेसे देवळी, त्यात निशाण काठी आणि तसंच बाजूला असणारे हे छोटेसे पाण्याचे टाके, तसेच एक कोरीव असलेले हे पायरी मार्ग. तर मित्रांनो, नक्कीच भेट द्या या कनेरगडाला. जय शिवराय.